म्हणजे मी जेव्हा जॉब सोडला आणि ते नाटक मी करायला घेतलं आणि त्या दरम्यान 3 महिन्यात माझा ॲक्सिडेंट झाला. 20 वर्षापर्यंत आमची जबाबदारी गव्हर्नमेंटची असते. तिथून आणायची आणि मी यायची ह्याच आश्रमात, कारण मला घर नव्हतं तेव्हा, आमचं घर नव्हतं. मला प्रदीप भिडे खूप आवडायचा, माझा क्रश होते ते. म्हणजे मला ना अभ्यास नाही केला की तुला बातम्याने दाखवणार प्रदीप भिडे आहेत. असह्य होत होतं की मी कायम जॉब करते, मी बँकेत जॉब करते, हे मला नको. मी प्रयत्न करते, मी असं रडायचे. काही आता वाक्य मला आठवत नाही, पण आणि हे खूप वेळ चालायचं आणि अशी चढायची मी. लोकांना कळायचं नाही की नेमका आवाज कुठून आला तो. त्यांना मी विसरूच शकत नाही पावलं पावलं. म्हणजे आम्ही सकाळी उठलो ना की त्या आम्हाला नमस्ते करायला सांगायच्या. दीदी नमस्ते. त्या ज्या ताई असतील, मावशी असतील, हे कंपल्सरी म्हटलंच पाहिजे. त्या दिसल्या तर, नाही म्हटलं ना तर आम्हाला मार पडायचा. त्या दरम्यान मी ट्युशन्स घेत होते. आमच्या शेजारी हार करणारी एक बाई राहायची. तिला म्हणाले मी मला हार करता येतात. खूप वेळ रागाने बघायला लागली, असं करून गेली. म्हटलं काय केलं मी? ती पावती होती मला, पण मी तिचा छळ करायची ना, त्यामुळे. आणि प्रियाला साथ द्यायची ना.